घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड करून 2 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे। यश संजय कराडे वय 22 राहणार बजुरिया कॉलनी वानलेसवाडी सांगली आणि अमित अनिल गायकवाड वय 22 राहणार बेथलेहम नगर गल्ली नंबर 1 मिरज अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। त्यांच्याकडून 1,12,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेनं पार पाडली आहे। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी अज्ञात इसमांनी दुकान फोडून दुकानातील मुद्देमाल चोरून नेला। त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना राप्ता हॉटेल या ठिकाणी 2 तरुण मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरताना दिसले। त्यांच्याजवळ जात असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले। त्याचवेळी त्यांना पकडून पळून का जात आहात असे विचारले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना अधिक संशय आल्याने गाडीची डिक्की तपासली असता त्यामध्ये 50,000 रुपये किमतीचा एक कॅमेरा, 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल आणि 12,420 रुपये किमतीची वेगवेगळे सिगारेटचे पॅकेट असा एकूण 1,12,420 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल हा घरफोडी करून चोरलेला असल्याबाबत त्यांनी सांगितले। तरी दोघांकडून एकूण 1,12,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयानं 2 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे।